अग्निशस्त्रे व घातक हत्यारे व जुन्या नवीन बनावट नोटा घरात लपवून ठेवलेल्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट 3 कल्याण यांनी केले जेरबंद। 3 देशी बनावटीचे पिस्तल, 1 सिक्सर रिव्हॉल्व्हर, 7 गावठी गट्टे, 1 रिकामी मॅगझॉन, 2 एअरगन, 405 जिवंत काडतुसे, जिवंत 176 छरे, 2 धारदार लोखंडी तलवार, 3 लोखंडी कोयते, 1 लोखंडी धारदार सुरा, 1 बटन चाकू, 2 लोखंडी रॉड असे अग्निशस्त्रे व घातक हत्यारे विक्रीकरिता तसेच 3,52,000 रुपये किमतीच्या भारतीय चलनातील जुन्या व नवीन बनावट नोटा घरात लपवून ठेवलेल्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट 3 कल्याण यांनी केले जेरबंद। गुन्हे शाखा युनिट 3 कल्याणकडून अवैध अग्निशस्त्रे व घातक शस्त्रे बाळगणारे इसमांवर कारवाई करण्याचे अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचेवर बारकाईने लक्ष ठेवून असताना गुन्हे शाखा घटक 3 कल्याणचे सहपोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून सुरेंद्र पांडुरंग पाटील, वय 55 वर्ष, धंदा कन्स्ट्रक्शन, राहणार एकविरा बंगला, श्री धनलक्ष्मी अपार्टमेंट, बिल्डिंग नंबर 5, मोती मिठाईवाल्याचे मागे, दावडी डोंबिवली पूर्व या सापळ्या रचून शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचे राहते घरी छापा कारवाई करण्यात आली। त्याचे राहते घर श्री धनश्री अपार्टमेंटमधील बिल्डिंग नंबर 5व्या माळ्याचे टेरेसवरील चप्पल स्टँडच्या पाठीमागील बाजूस लिफ्टचे डक्टमधून प्रवेश करण्यासाठी असलेल्या जागेतील गुप्त बेडरूममधील कपाटात एका विशिष्ट कप्पा बनवलेल्या जागेत 3 देशी बनावटीचे पिस्तल, 1 सिक्सर रिव्हॉल्व्हर, बाकीचे सर्व ऐवज असा एकूण 12,21,000 किमतीचं अग्निशस्त्रे, घातक हत्यारे व मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला। सदर प्रकरणी इसम नामे सुरेंद्र पांडुरंग पाटील, वय 55 वर्ष याचेवर मानपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर 283-226 भारतीय हत्यार कायदा कलम 2425 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(135) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। सदर गुन्ह्यात सुरेंद्र पांडुरंग पाटील, वय 55 वर्ष यास अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये आहे। सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट 3 कल्याणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील हे करत आहेत। घटक 3 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की सुरेंद्र पाटील, राहणार डोंबिवली कल्याण, याच्याकडे बेकायदेशीर हत्यारे, अग्निशस्त्र आहेत। त्या अनुषंगाने घटक 3 चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांच्या टीमने एसीपी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये कारवाई आयोजित केली। त्यामध्ये सुरेंद्र पाटील याच्याकडे एकूण 3 देशी बनावटीचे पिस्टल, 1 सिक्सर रिव्हॉल्व्हर, 7 गावठी कट्टे, 1 रिकामी मॅगझीन, 2 एअरगन आणि 405 जिवंत काडतुसे, त्याचबरोबर 167 छरे आणि लोखंडी तलवारी, सुरा, चाकू आणि इतर साहित्य, त्याचबरोबर 3,52,000च्या नकली नोटा असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या तपासामध्ये सुरेंद्र पाटील यांनी सदरचे हत्यारे किंवा अग्निशस्त्र वेपन कशासाठी आणले होते, त्याचा तो काय वापर करणार होता, या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 3 चे पथक अधिक तपास करत आहे। सुरेंद्र पाटील याची आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे। कुठला घेतलेले आणि कशा प्रकारे हे शस्त्र जर करायचं काय नेमकं? ही जी शस्त्र आहेत त्यानं कुठून खरेदी केली आणि त्याचा काय वापर करणार होता त्याची तपास अजून सुरू आहे। त्याची आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे। त्याचा मान्य न्यायालयाला विनंती करून अजून पोलीस कोठडी रिमांड वाढवून घेऊन त्या अनुषंगाने पुढील तपास आम्ही करणार आहोत। हत्यारे वगैरे सगळी ठेवलेली जागा ती कशा प्रकारे ठेवली तो तपासाचा भाग आहे। त्यामध्ये जी कायदेशीर कारवाई केलेली आहे, पंचनामा वगैरे करून आणि शस्त्र जप्त केली।